दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC उद्योजकांच्या उत्पादन आणि मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याचबरोबर गस्त वाढवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. उद्योजकांनीही CCTV यांच्यासह अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅपचा व्यवसाय 7 दिवस बंद ठेवावा असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय. दिवाळीच्या काळामध्ये औद्योगिक कामगारांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असल्यानं बहुतांश कंपन्या बंद राहतात. या काळामध्ये कंपन्यांच्या मालमत्ता आणि उत्पादनांचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी करायच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन IMA तर्फे KR बुब हॉलमध्ये उद्योजक, पोलीस यंत्रणा, महापालिका प्रशासन, सुरक्षा एजन्सी आणि अन्य यंत्रणांच्या प्रमुखांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. IMA आणि निमाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उद्योजकांच्या विविध समस्या मांडल्या. यात औद्योगिक वसाहत परिसरात चालणाऱ्या अवैध कृत्यांना आवर घालणं, अतिक्रमण हटवणं आणि महिला कामगारांच्या हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. या मागण्यांवर सकारात्मक धोरण हाती घेण्याचं आश्वासन पोलिसांनी यंत्रणेतर्फे देण्यात आलंय. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने दिवाळीच्या काळात स्क्रॅपची उलाढाल करू नये, कंपन्यांनी कामगारांना पगार आणि बोनसची रक्कम रोखऐवजी शक्यतो डिजिटल स्वरूपात द्यावी, स्क्रॅप आणि खंडणी संदर्भामध्ये काही तक्रारी असल्यास उद्योजक खासगीमध्ये मोकळेपणाने येऊन पोलिसांना सांगावं, पोलीस आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वय गट स्थापन केला जाईल. उद्योजकांनीही रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने त्यांच्या परिसरामध्ये CCTVचे कॅमेरे बसवावेत. उद्योजकांनीही बंदोबस्तासाठी स्वयंसेवक द्यावेत. याबरोबरच दिवाळीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. चोरट्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये पोलीस तैनात ठेवला जाईल असं आश्वासन पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिलंय. नॉमिनेट करा तुम्ही वर्किंग ग्रुप टाईप आणि आमच्या DCP ACP बरोबर कोऑर्डिनेशन करा. जे प्रत्येक महिन्यातून एकदा येऊन भेटतील मला किंवा काय, नाही तर तुम्ही विसरता, आम्ही विसरून जातो, तुम्हाला काय तुमची कामं राहतात. तर अशा प्रकारचा एक वर्किंग ग्रुप करा आणि ते या ज्या गोष्टी आहेत आणि ट्रॅफिक रिलेटेड इश्यूज जे आहेत ते आपण आता 2 आयडेंटिफाय केले होते. मागे तुम्ही मला मागे भेटला होता त्यावेळेला तो सातपूर रोडचा जो ट्रॅफिक आहे तर तो एक आपण डिस्कस केला होता आणि तो एक्सप्लो पॉईंट वाला जो आहे तो डिस्कस केला होता. तर याच्या व्यतिरिक्त कुठे जर प्रॉब्लेम एरिया असतील तर त्या दोन्ही ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आपण स्पेशल युनिट्स बनवलेले आहेत. म्हणजे पहिले तिकडे 2-2च कॉन्स्टेबल असेल तर आता तिकडे एक ऑफिसर आणि एक 7-8 लोक आपण डिप्लॉय करतो. आता मी यांना त्या दिवशी असं सांगितलं होतं की कुठल्या वेळेला तुम्हाला डिप्लॉय करायला पाहिजे. तुम्हाला जर संध्याकाळची डिप्लॉयमेंट असेल तर आपण त्यांना दिवसभर बोलवून ठेवणार नाही. तर ते तुम्ही ठरवा कुठे तुम्हाला डिप्लॉयमेंट पाहिजे आणि तुम्हाला किती संध्याकाळची असेल तर दिवसभर त्याला ठेवून मग देर इज नो यूज. तर हे एकदा कोऑर्डिनेशन आपण DCP ट्रॅफिक यांच्याबरोबर करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आता कंपनीसाठी आपण बरेचशा सिक्युरिटी एजन्सीज वगैरे आपण ठेवतात. तर आमच्याकडे मॅनपॉवर कमी आहे. आपले जे काही लोक संध्याकाळचे 2 तास जरी आमच्याबरोबर एक 10, 15, 20, 25 किती पण असतील ते आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा तुम्ही देऊ शकाल मॅक्झिमम जर लावले तर त्या 2 तासाची ड्युटी त्यांना करायची आहे. इनफॅक्ट तुमच्या प्रेमाइसमधून पण जे सिक्युरिटीचे ते पण तुम्ही बाहेर काढून आम्हाला त्यावेळेला देऊ शकता आणि त्यांना परत डिप्लॉय करू शकता तुमच्याकडे. तर तुम्ही आम्हाला जे मॅनपॉवर दिली तर आमच्या ट्रॅफिकच्या लोकांबरोबर ते डिप्लॉय होऊन इट विल बी इझियर. एक नंबर 1 झालं. आणि नंबर 2 हे जे 2 युनिट्स आहेत आमचे, सातपूरचा जो त्र्यंबक रोड आहे तो सगळा आपण एक युनिट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर काही स्ट्रेंथनिंग करायला लागलं, इफ वी नीड टू पुट मोर मॅनपॉवर इन इट दॅट वी ऑल्सो डू. टेक देअर सिक्युरिटी पीपल ऑल्सो अँड ट्रॅफिक वॉर्डर्स ऑल्सो अँड वी ऑल्सो डू. तर हे आपण वर्क करत राहा. दुसरा ट्रॅफिकचा विषय हा पॉटहोल्समध्ये बराचसा मॅटर करतो. तुम्ही बऱ्याच जणांना मी यांना सांगतो की पॉटहोल्स बुजवणारी एक मशीन असते. नॉर्मली कसं असतं, पॉटहोल झाले की पूर्ण रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतात. बरोबर आहे की नाही? कुठे गेले कॉर्पोरेशनमध्ये कोण आहे? तर ते काही मशीन्स असतात ना पुण्याला, त्या पुनावाला ग्रुप जो आहे ना त्यांनी आमच्यासाठी ट्रॅफिकसाठी एक मशीन 4-5 घेतली होती. तर कॉर्पोरेशनला कसं असतं, पाऊस सुरू झाल्यापासून पाऊस संपेपर्यंत ते काही कामं काढत नाही. पण पुण्याला पुनावाला ग्रुपनी ते मशीन जे आहे ते आम्हाला आमच्याबरोबर दिलं होतं आणि त्यांचे लोक त्याच्यामध्ये रात्री खड्डे बुजवले. इट वॉज अ व्हेरी इफेक्टिव्ह टाईप ऑफ मशीन. काय फार कॉस्टली पण नाही आहे. ते छोटंसं काहीतरी मशीन त्यांनी मला होतं काय तुम्ही बघून घ्या, पण तुम्ही जशी 2-4 मशीन सगळ्यांनी एकत्र आणून आणली तरी तुमच्या समोरचे खड्डे बुजतील.
किंवा तुम्ही जर कॉर्पोरेशनच्या डोक्यावर बसले समजा, जसे तुम्ही पोलीस स्टेशन करून घेण्यासाठी बसले तसे कॉर्पोरेशनसाठी जर तुम्ही थोडं गेलं तर छोटे 2-4 मशीन घ्यायला काही हरकत नाही त्यांना, ते डिप्लॉइड हिअर अँड ऑल ओव्हर द सिटी. तर ते या 2 गोष्टी आपण करा. एक कोणतरी नॉमिनेट करा तुम्ही ट्रॅफिकचा मेंबर तुमचा, त्याला जबाबदारी द्या ती. त्याच्यानंतर आपल्याकडचे जे छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत, छोटे म्हणण्यापेक्षा जे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, विशेष करून एक्सटॉर्शन, स्क्रॅप वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी मागे पण आपल्याला माझा पर्सनल नंबर दिलेला होता, त्याच्यानंतर CP व्हॉट्सअप नंबर पण आहे, आपल्याला ओपन ॲक्सेस आहे, कधी आपण मला येऊन सांगू शकता काही. म्हणजे जरी आपल्याला कंप्लेंट द्यायची नसेल तरी आपल्याला काय परिस्थिती येऊन सांगतो आपण. खूप कमी फीडबॅक आपल्या सगळ्यांकडून येतो आणि एक ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कुठेतरी तुम्ही लोक, आणि मी मागे पण आपल्याला बोललेलो आहे, तुम्ही लोक आमच्या ऑफिसला आले की आम्ही तुमच्याकडून काय खिशात किती पैसे रे बाबा काढ असले आम्ही धंदे करत नाही. त्यामुळे ती काळजी करू नका तुम्ही, आणि यू शुड कम आउट अँड स्पीक, यू शुड बी वोकल अबाउट युअर थिंग्स. आणि वी आर व्हेरी ओपन अबाउट इट. फर्स्ट टाइम ऑल्सो आम्ही सांगितलं, नंतर पण जेवढ्या मीटिंग्स माझ्या ऑफिसला पण झाल्या, पण कुठल्याही प्रकारचा काही फीडबॅक तुमच्याकडून नसतो. मागे आपण एक मीटिंग घेतली त्यावेळेला 2-4 गुन्हे दाखल झाले आणि चांगला त्याचा इम्पॅक्ट झाला त्यावेळेला. आता काय परिस्थिती मला माहीत नाही, पण ज्यावेळेला ऑनरेबल CM पासून लोकल ॲडमिनिस्ट्रेशन पासून सगळेजण याच्या प्रायोरिटीवर असतात, त्यावेळेला तुम्ही जेवढा पुढाकार घ्याल आणि तुम्ही जेवढे डिमांड्स कराल आणि तुम्ही जेवढं प्रेशर द्याल तेवढं जास्त काम होतं. आम्हालाही बरीच कामं आहेत. कोण इकडे दादागिरी करतोय, कोण काही जण म्हणतात आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या, आम्हाला हे द्या, स्क्रॅपचे आम्हाला द्या, सिक्युरिटीचे आम्हाला द्या. तर याच्यामध्ये एक्सटॉर्शनचे केसेस दाखल झाले पाहिजे. स्क्रॅपचे आम्हाला द्या, मागे आपण दाखल केलेल्या होत्या. त्याच्यानंतर आय डोंट थिंक एनीबडी वुड हॅव डेअर इट. हां, क्लिअर मेसेज एक, पण तसं पण कोणी आहे अनऑफिशियली. पण आता आम्ही नवीन एक सिस्टम चालू केलेली आहे. आता मी रोज सकाळी पुढे ऑफिसला जातो आणि त्याच्यानंतर मी 12 वाजेपर्यंत आमचे क्राईम युनिट आहे तिकडे बसतो, आणि असे कोण लोक असतात त्यांना आम्ही बोलवून समजावतो. म्हणजे दोन्ही हात दुखतात आता काम करून करून, आय एम गेटिंग पेन इन माय बोथ हँड्स. तर ते बरेच चांगल्या प्रकारे सगळे समजून जात आहेत आणि इट्स गेटिंग व्हेरी वेल ॲक्सेप्टेड. असे कोण असतील लोक तर सांगा, आपण त्यांना बोलवून काउन्सिलिंग करू आपण त्यांचं. प्लीज लेट अस नो. सो विल ऑल्सो बी झोंटू आणि तुमचे ACP वगैरे येऊन प्लॅन करा. काही एक्स्ट्रा मॅनपॉवर लागली तर घ्या, यांची काही व्हॉलेंटियर्स किंवा सिक्युरिटीचे लोक घ्या, आणि एकदम फुल प्रूफ. म्हणजे नवीन आमचे सिनियर PI इकडे आलेले आहेत, त्यांनी चांगलं काम कुठेतरी केलं. मागच्या राईट्स झाले होते त्यामध्ये त्यांनी खूप चांगलं धावपळ केली होती इन्व्हेस्टिगेशनमध्ये. सो दिस इज अ इम्पॉर्टंट पोलीस स्टेशन, आणि चांगलं पोलीस स्टेशन आहे म्हणून आम्ही त्यांना इथे टाकलेलं आहे. तर 100% रेड कार्पेट या सर्व जणांसाठी आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम आला तर माझ्याशी इमिजिएटली संपर्क करा. आणि सगळ्यांची, ही हॅज अ व्हेरी सोशल, आणि ही इज अ व्हेरी गुड. आतापर्यंत जिकडे राहिलेले आहेत तर ते चांगले रिलेशन्स आपण सगळ्यांची ठेवा. तुम्ही लोक पण तुमचे काही काही इश्यूज आहेत, ट्रॅफिकचे असतील, ट्रॅफिकचे तर मॅडम हॅज टेकन अ व्हेरी कीन इंटरेस्ट. सेकंडली आमच्या आता ACP ट्रॅफिक कदाचित चेंज होईल. देयर इज अ डायरेक्ट ऑफिसर, द विल लाईक टू गिव्ह ए डायरेक्ट ऑफिसर. त्यामुळे हे जे गोष्टी आहेत, जे पहिलीच पोस्टिंग असल्यामुळे धावपळ जास्त करतात नेहमी, जे ज्याची इनिशियल 1-2 पोस्टिंग असते, इनिशिएटिव्ह राहतो, तर ते पण आम्ही देण्याचा ट्राय करू. आणि कारण काय ट्रॅफिक थोडंसं दुर्लक्षित राहतं. म्हणजे मलाही एवढे दुसरीकडे व्याप असतात की मी प्रत्येक पॉईंटला जाऊन ट्रॅफिकचं हे बघू शकत नाही. तर मला वाटतं आता हे 2 ऑफिसर्सनी खूप इंटरेस्ट घेतलेला आहे. ते काहीतरी. यावेळी पोलीस उपायुक्त वाहतूक कृतिका, आयमाचे अध्यक्ष ललित बुक, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ, BOT चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, मूलभूत समस्या तक्रार निवारण समिती चेअरमन दिलीप वाघ, निखिल पांचाळ यांसह निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे माजी अध्यक्ष वरुण तलवार, आयमा उपाध्यक्ष उमेश कोठावदे, सचिव योगिता आहेर, खजिनदार गोविंद झा, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, मनीष रावळ, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन डरंगे, राजेंद्र कोठावदे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड.